नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोणांमधील एकरूपता या अतिशय सोप्या प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला दोन महत्त्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे करस्पॉन्डन्स अँड टेस्ट फॉर कॉन्ग्रुअन्स म्हणजेच दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगती आणि दोन त्रिकोणांच्या एकरूपतेसाठीच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण दोन त्रिकोण एकरूप आहेत असं केव्हा म्हणायचं या संदर्भामध्ये काही ऍक्टिव्हिटी करून ती संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. म्हणून पहिला जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स. या ठिकाणी एक आपण ऍक्टिव्हिटी कृती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी काय आहे पहा. या ठिकाणी दोन ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत. पहिला ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाहीत हे पडताळायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट, दोन त्रिकोण केव्हा एकरूप असतात. इतर आकृत्यांच्या बाबतीमध्ये जर आपण अभ्यास केला, दोन सेगमेंट दोन रेषाखंड एकरूप असण्यासाठी त्यांची लेंथ जी आहे ती लेंथ इक्वल असावी लागते. हे दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड कॉन्ग्रुअंट सेगमेंट्स म्हणतो. दोन कोन एकरूप असण्यासाठी त्यांची माप जी आहेत ती माप समान असावी लागतात. दोन वर्तुळ दोन सर्कल कॉन्ग्रुअंट असण्यासाठी त्यांच्या रेडियस जे आहेत ते समान असावे लागतात. तसं त्रिकोणाच्या बाबतीमध्ये दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्यांच्या बाबतीमध्ये काय अटी असतील त्या अटींचा आपण अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला केव्हा म्हणता येईल. व्हेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट इफ दे पुट ऑन each other and they coincides each other exactly, then these triangles are called as congruent triangles. म्हणजेच जेव्हा ते त्रिकोण आपण एकमेकांवरती ठेवल्यानंतर एकमेकांशी तंतोतंत जुळतील तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मग या ठिकाणी आपण ते एकमेकांवरती ठेवण्यासाठी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे. एका बाबीची काळजी घ्यावी लागणार आहे. त्रिकोण आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत ते ABC आणि दुसरा त्रिकोण आहे PQR. जर आपण हा त्रिकोण उचलून याच्यावरती ठेवला तर तो तंतोतंत जुळेल का? त्यासाठी आपल्याला हे जे तीन व्हर्टेक्स आहेत, शिरोबिंदू आहेत पहिल्या त्रिकोणाचे आणि दुसऱ्या त्रिकोणाचे, यांच्या जोड्या ठरवून घ्याव्या लागतील. त्या ज्या जोड्या आहेत योग्य जोड्या त्यांना करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस म्हटलं जातं. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की A या बिंदूवरती त्रिकोण PQRचा कोणता बिंदू ठेवावा, B वरती कोणता ठेवावा, C वरती कोणता ठेवावा की जेणेकरून हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतील. जर आपण A वरती Q हा बिंदू ठेवला, B वरती R हा बिंदू ठेवला आणि C वरती P हा जर बिंदू ठेवला तर हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाहीत. मग ते एकरूप ठरणार नाहीत. म्हणजे आपल्याला A या बिंदूवरती कोणता बिंदू ठेवावा लागेल हे काळजीपूर्वक निरीक्षण करून ठरवावं लागणार आहे. मग जेव्हा दोन त्रिकोण आपण एकमेकांवरती ठेवत असतो त्यावेळी ते आपल्याला 6 वेगवेगळ्या प्रकारे ठेवता येतील एकमेकांवर. परंतु त्या 6 वेगवेगळ्या प्रकारांपैकी फक्त एका प्रकारे ते दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतील. म्हणजे त्याच संगतीनुसार त्याच करस्पॉन्डन्सनुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्या ज्या संगती आहेत त्या संगती कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत त्या आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. 6 डिफरंट 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे 6 वेगवेगळ्या ज्या संगती आहेत त्या संगती आपण या ठिकाणी अभ्यासूयात थोड्याशा. मग पहिली जी संगती आहे ती संगती कोणती असणार आहे पहा. A करस्पॉन्डंट टू P, पॉइंट B करस्पॉन्डंट टू पॉइंट Q अँड पॉइंट C करस्पॉन्डंट टू पॉइंट R. याचा अर्थ समजावून घ्या. A हा बिंदू आपण A वरती P हा बिंदू ठेवू शकतो, B वरती Q हा बिंदू ठेवू शकतो आणि C वरती R हा बिंदू ठेवू शकतो. ही याच्या बिंदूंमधील एकाच एक संगती आहे. ती याही प्रकारे लिहिता येते. ABC करस्पॉन्डंट टू PQR म्हणजे A चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे P, B चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे Q आणि C चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे R.
ही एक प्रकारची संगती झाली की जेव्हा आपल्याला दोन त्रिकोणांमधील कॉन्ग्रुअन्स पडताळून पाहिजे असतं तेव्हा ए या पॉईंटवरती आपण पी पॉईंट ठेवू शकतो, बी वरती क्यू, सी वरती आर. सेकंड पॉसिबिलिटी काय असणार आहे, तर ए करस्पॉन्डिंग पॉईंट पी, बी करस्पॉन्ड्स टू आर अँड सी करस्पॉन्ड्स टू क्यू. म्हणजे शॉर्टकटमध्ये आपण असं लिहू शकतो एबीसी करस्पॉन्ड्स टू पी आर क्यू. म्हणजे ए वरती पी, बी वरती आर आणि सी वरती क्यू. याही प्रकारे आपण दोन त्रिकोण एकमेकांवरती ठेवू शकतो. तिसरा जो प्रकार आहे तो ए करस्पॉन्डन्स टू क्यू, बी करस्पॉन्डन्स टू पी अँड सी करस्पॉन्डन्स टू आर. दॅट मीन्स एबीसी करस्पॉन्डन्स टू क्यू पी आर. म्हणजे ए चा संगत बिंदू क्यू, बी चा संगत बिंदू पी आणि सी चा संगत बिंदू आर असणार. हा तिसरा प्रकार, तिसरा वेगळा प्रकार आपल्याला याच्यावरती दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवता येते. चौथा प्रकार आहे ए करस्पॉन्डन्स टू बी, B corresponds to R and C corresponds to P. That means ABC corresponds to QRP. या ठिकाणी A वरती Q हा बिंदू येईल, B चा संगत बिंदू असणार आहे R, C चा संगत बिंदू असणार आहे P. हा चौथा प्रकार आहे. पाचवा प्रकार पहा, A corresponds to R, B corresponds to P, C corresponds to Q. That is ABC corresponds to RP. म्हणजे या रीतीनेही आपल्याला दोन त्रिकोण एकमेकांवरती ठेवता येतील. ए वरती आर, बी वरती पी आणि सी वरती क्यू असे पॉईंट्स ठेवून आपल्याला त्यांची एकरूपता आपल्याला पडताळता येणं शक्य आहे. अँड लास्ट पॉसिबिलिटी इज ए करस्पॉन्ड्स टू आर, बी करस्पॉन्ड्स टू क्यू, सी करस्पॉन्ड्स टू पी. दॅट इज एबीसी करस्पॉन्ड्स टू आर क्यू. म्हणजे ए चा संगत शिरोबिंदू असणार आहे आर, बी चा संगत शिरोबिंदू असणार आहे क्यू आणि सी चा संगत शिरोबिंदू असणार आहे पी. अशा 6 वेगवेगळ्या प्रकारे हे दोन त्रिकोण आपण एकमेकांवरती ठेवू शकतो. परंतु या 6 पैकी फक्त एकाच प्रकारे हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळणार आहेत. उरलेल्या 5 प्रकारे ते जुळणार नाही. याचा अर्थ उरलेल्या 5 करस्पॉन्डन्स नुसार हे दोन त्रिकोण एकरूप असणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, हे करस्पॉन्डन्स लक्षात कसे ठेवायचे? 6 वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पहा. एबीसी हा जो ट्रायंगल आहे त्याचं मी नाव किंवा बिंदूंचा जो क्रम आहे तो एबीसी एबीसी एबीसी, प्रत्येक ठिकाणी एबीसी घेतलेला आहे. सुरुवातीला पहिल्या करस्पॉन्डन्स मध्ये ए चा करस्पॉन्डिंग पॉईंट पी ठेवलाय आणि दुसऱ्यामध्ये पण ए चा करस्पॉन्डिंग पी ठेवलेला आहे. मात्र बी चा क्यू आणि सी चा आर होता, तो दुसऱ्यामध्ये यांच्यामध्ये इंटरचेंज केलेला आहे, पी क्यू आर पी आर क्यू. या ठिकाणी दुसऱ्या याच्यामध्ये पहिल्या दोन करस्पॉन्डन्स मध्ये ए चा करस्पॉन्डिंग पॉईंट पी ठेवलेला होता. दुसऱ्या दोन मध्ये आपण ए चा करस्पॉन्डिंग पॉईंट क्यू ठेवूयात. उरलेले बिंदू पहा मग पी आणि आर हे पी सी ला करस्पॉन्डिंग ठेवलेत. चौथ्यामध्ये ते पी आर च्या ऐवजी आर पी केलेले आहे. पाचव्या आणि सहाव्या करस्पॉन्डन्स मध्ये ए चा करस्पॉन्डिंग पॉईंट जो आहे तो आर कॉमन ठेवलाय. उरलेले बी चा पी आणि सी चा क्यू केलाय. सहाव्यामध्ये यांच्यामध्ये इंटरचेंज केलंय, बी चा क्यू आणि सी चा आर. म्हणजे एबीसी करस्पॉन्डन्स टू आर पी क्यू और एबीसी करस्पॉन्ड्स टू आर क्यू पी. असे 6 वेगवेगळे प्रकार. आता पहा, हा जर उचलून आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ए वरती आपण क्यू ठेवला, बी वरती आर ठेवला आणि सी वरती पी ठेवला तर हे तंतोतंत जुळणार नाही. मग यांचं करस्पॉन्डन्स कोणतं येणार आहे? 6 पैकी कोणत्या बिंदूवरती कोणता बिंदू ठेवल्यानंतर हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळतील ते आपल्याला ऑब्झर्वेशनने पाहावं लागेल. या ठिकाणी आपण ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूयात. मी पहा, या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे तो ड्रॅग करून याच्यावरती आणून तंतोतंत जुळवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी पहा, हा त्रिकोण मी या ठिकाणी आणतो आहे. फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवा, या ठिकाणी हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स ड्रॅग होत नाहीत. पर्पल कलरचा कोन जो दाखवलेला आहे तो क्यू, रेड कलरचा आर आणि ब्ल्यू कलरचा पी आहे. या ठिकाणी जर आपण हा ड्रॅग करून जर ट्रायंगल आपण इकडे पहिल्या ट्रायंगलवरती जर आणला तर तुमच्या असं लक्षात येईल की ए हा जो पॉईंट आहे त्यावरती पी हा पॉईंट येऊन मॅच झालेला आहे, कॉइन्साइड झालेला आहे. बी वरती क्यू येऊन मॅच झालेला आहे, कॉइन्साइड झालेला आहे. तर सी वरती आर. म्हणजे ए बी सी करस्पॉन्डन्स टू पी क्यू आर असा तो आपला त्रिकोण असणार आहे. पहा, हा जो सी बिंदू आहे त्याचा संगत बिंदू या ठिकाणी आपल्याला दिसतोय आर, ए चा संगत बिंदू दिसतो आहे पी आणि बी चा संगत शिरोबिंदू असतो आपला या ठिकाणी दिसतो आहे क्यू. म्हणजे या ठिकाणी हे दोन त्रिकोण एबीसी संगती पी क्यू आर ही जी पहिली संगती आहे यामधील, या संगतीनुसार ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल इन ट्रायंगल एबीसी अँड पी क्यू आर
if in the correspondence ABC corresponds to PQR, triangle ABC is congruent with triangle PQR. म्हणजेच ABC संगती PQR या संगतीनुसार त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे एकमेकांशी एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एक सिंपल अशी एक ऍक्टिव्हिटी आहे. ती जर प्रत्यक्षात आपल्याला प्रॅक्टिकलद्वारे करायची असेल तर दोन त्रिकोण आपल्याला तंतोतंत जुळतात का हे पाहायचं असेल तर आपल्याला हे दोन त्रिकोण कार्डशीटवर काढून ते कट करून प्रत्यक्षात एकमेकांवरती ठेवून त्यांची एकरूपता पडताळता येणं शक्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळी आपल्याला प्रॅक्टिकलद्वारे त्यांची एकरूपता पडताळता येणं शक्य नसतं. म्हणून त्यासाठी आपल्याला पुढे काही टेस्ट पाहिजे आहेत. या ठिकाणी पहा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR कोइन्साइड एक्झॅक्टली विथ इच अदर. कोइन्साइड म्हणजे एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत. दॅट मीन्स दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत म्हणजे ते त्रिकोण एकरूप आहेत. पण कोणत्या करस्पॉन्डन्सनुसार? इन द करस्पॉन्डन्स A corresponds to P, B corresponds to Q and C corresponds to R. That means ABC corresponds to PQR. म्हणजे ABC संगती PQR या संगतीनुसार त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत म्हणजे ते एकरूप आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आता ह्या दोन त्रिकोणांमधील एकरूपता जी आहे, नाव ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, हे एकरूप झालेले आहेत कारण ते एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. मग हे विधान आपल्याला सिंबॉलिकली कसं लिहिता येईल? अँड धिस कॅन बी रिटन ॲज ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. दिस इज द साइन फॉर कॉन्ग्रुएन्सी. हे एकरूपतेचं चिन्ह आहे. याचं रिडिंग आहे ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाहीत हे पडताळायचं असेल तर आपल्याला ते दोन त्रिकोण एकमेकांवरती विशिष्ट संगतीने ठेवावे लागतील. मग जर आपण या रीतीने ते विशिष्ट संगतीने एकमेकांवरती ठेवले आणि ते जर एकमेकांशी तंतोतंत जुळले तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मात्र जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत केव्हा जुळतील? तर या ठिकाणी 6 अटी आहेत. कोणत्या अटी आहेत? की हे जे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणांच्या 3 संगत बाजूंच्या जोड्या म्हणजे करस्पॉन्डिंग साइडच्या जोड्या कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत. म्हणजे AB ही जी बाजू आहे, AB ही बाजू आणि PQ ही बाजू यांची लेंथ जी आहे, म्हणजे ही जी AB बाजू आहे ही AB बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची PQ ही बाजू या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, यांची लेंथ समान असावी. BC आणि QR यांची लेंथ समान असावी. AC आणि PR यांची लेंथ समान असावी. म्हणजे थोडक्यात काय, त्यांच्या संगत बाजू एकरूप असाव्यात. त्याचप्रमाणे संगत कोन जे आहेत, म्हणजे A चा संगत कोन आहे P हे एकरूप असावेत. B चा संगत कोन आहे Q ते एकरूप असावेत आणि C चा संगत कोन आहे R ते त्याचं करस्पॉन्डिंग ते एकरूप असावेत. तर थोडक्यात आता जॉमेट्रिकल लँग्वेजमध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्यांच्या संगत बाजूंच्या 3 जोड्या एकरूप असाव्या लागतील आणि संगत कोणांच्याही 3 जोड्या एकरूप असाव्या लागतील. जेव्हा दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या 3 जोड्या एकरूप असतात आणि संगत कोणांच्या 3ही जोड्या एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहा, ABC आणि PQR हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत. संगती ही आपल्याला माहिती झालेली आहे. ABC संगती PQR आहे. याचा अर्थ असा आहे की यांच्या संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत, पहिली जोडी आहे, किंवा संगत कोणांच्याही जोड्या एकरूप आहेत. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P, म्हणजे A आणि P हे सारख्या मापाचे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सेकंड, अँगल B इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q. B आणि Q हे सारख्या मापाचे आहेत. थर्ड करस्पॉन्डिंग पेअर ऑफ अँगल इज अँगल C इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल R. म्हणजे 3 कोणांच्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप आहेत. त्याचप्रमाणे संगत बाजूंच्याही जोड्या एकरूप असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली जोडी असणार आहे सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट PQ. या दोन बाजू ज्या आहेत त्या सारख्या लांबीच्या आहेत म्हणजे एकरूप आहेत. सेकंड पेअर, सेगमेंट और साइड BC इज कॉन्ग्रुएंट विथ साइड QR. म्हणजे साइड BC किंवा त्याला आपण सेगमेंट असं म्हटलेलं आहे, या दोन संगत बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्या एकरूप आहेत. आणि थर्ड पेअर आहे साइड AC इज कॉन्ग्रुएंट विथ साइड PR. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 2 बाबी आपण या ठिकाणी पाहतोय, खरं तर 3 बाबी. दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी ते एकमेकांवरती ठेवताना विशिष्ट संगतीने ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय ते एकमेकांशी तंतोतंत कोइन्साइड होणार नाहीत, जुळणार नाहीत. ही पहिली बाब.
विशिष्ट संगती त्या ठिकाणी असली पाहिजे शिरोबिंदूंमध्ये, त्याला आपण करस्पॉन्डन्स असं म्हटलं. दुसरी जी बाब आहे ती म्हणजे त्यांचे संगत कोण जे आहेत त्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप असाव्या लागतील. तिसरी बाब, त्यांच्या संगत बाजूंच्या जोड्याही एकरूप असाव्या लागतील. मग दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाहीत हे पडताळायचं असेल तर आपल्यासमोर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे ते त्रिकोण कट करा आणि एकमेकांवरती ठेवून ते कोइन्साइड होत आहेत का, ते जुळत आहेत का ते चेक करा. अन्यथा त्यांच्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप आहेत का 3 आणि संगत बाजूच्या जोड्या अशा एकूण 6 करस्पॉन्डिंग एलिमेंटच्या जोड्या एकरूप आहेत का हे पडताळा. मग प्रत्येक वेळी दोन त्रिकोण एकरूप आहेत का हे पडताळण्यासाठी आपण ते कट करून एकमेकांवरती ठेवू शकत नाही, प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह करू शकत नाही त्यांच्यामध्ये कॉन्ग्रुअन्स. मग त्यासाठी आपण जॉमेट्रिकल मेथड आपण वापरतो की त्यांच्या संगत कोणांच्या 3 जोड्या एकरूप आहेत का, संगत बाजूंच्या 3 जोड्या एकरूप आहेत का हे पडताळावं लागेल. पण पुन्हा या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की या ठिकाणी 6 घटक एकरूप आहेत का हे पडताळणे थोडंसं कठीण होतं. मग त्यासाठी काही शॉर्टकट आहेत का, तर निश्चित आहेत. ते जे शॉर्टकट आहेत त्याला म्हटलं तर टेस्ट फॉर कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स, म्हणजेच त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या. मग या कसोट्यांमध्ये 3 किंवा 3पेक्षा कधी कधी कमी घटक हे एकरूप, विशिष्ट घटक एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण जे आहेत ते एकरूप ठरतात. त्या कसोट्यांना आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स असं म्हणणार आहोत. मराठीमध्ये त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या असं म्हणणार. त्यातील पहिली जी कसोटी आहे ती कसोटी असणार आहे टेस्ट टू साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल. दॅट मीन्स साइड अँगल साइड टेस्ट. एस स्टँड्स फॉर साइड, A stands for angle and again S stands for side. Side angle side, that means SAS test. आता ही टेस्ट नेमकी काय आहे? सपोज देर आर 2 ट्रायंगल्स ABC and LMN. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, दोन आकृत्यांमधील संगत घटक जर सारख्या आयडेंटिकल मार्क्सने दाखवलेले असतील तर ते एकरूप आहेत असं आपण या ठिकाणी गृहीत धरायचं. म्हणजे या ठिकाणी पहा, AB या साईडवरती आपण जी खूण केलेली आहे तीच खूण आपण LM या साईडवरती केलेली आहे. दिस 2 साइड्स आर शोन बाय आयडेंटिकल मार्क्स. सिमिलरली BC आणि MN या साईड सारख्या चिन्हाने दाखवलेल्या आहेत, तर अँगल B आणि अँगल M हे सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की AB आणि LM ही बाजूची जोडी एकरूप आहे, BC आणि MN ही बाजूची जोडी एकरूप आहे, तर कोन B आणि कोन M हे सुद्धा एकरूप आहे. कोन A आणि कोन L यांच्यामध्ये काही सारख्या चिन्हाने दाखवले नाही, त्याच्यामुळे ते एकरूप आहेत की नाहीत ते आता आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे आकृत्यांमधील एकरूप घटक हे सारख्या चिन्हाने दाखवायच्या प्रघात असतो, एक पद्धत असते. आता या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN, इफ इन द करस्पॉन्डन्स ABC अँड ट्रायंगल LMN, म्हणजे ABC LMN या संगतीनुसार जर आपण काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन केलं, म्हणजे A वरती आपण L, B वरती M आणि C वरती N ठेवला, जर प्रॅक्टिकली चेक करायचं असेल तर दॅट मीन्स A corresponds to L, पॉइंट B corresponds to पॉइंट M and पॉइंट C corresponds to पॉइंट N. या संगतीनुसार आपण विचार करतो आहोत. एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण आधीच्या मुद्द्यामध्ये पाहिले की कुठलेही दोन त्रिकोण हे फक्त एकाच संगतीनुसार एकमेकांशी एकरूप असतात, पण याला दोन त्रिकोण अपवाद आहे. जर ट्रायंगल आयसोसिलिस ट्रायंगल असेल, म्हणजे समद्विभुज त्रिकोण असेल, तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी दोन वेगवेगळ्या संगतीनुसार एकरूप ठरू शकतात, दोन त्रिकोण आयसोसिलिस असतील तर. आणि जर ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असतील, म्हणजे समभुज त्रिकोण असतील, तर ते 6ही प्रकारे एकमेकांशी एकरूप ठरू शकतात, कॉन्ग्रुअंट ठरू शकतात. हा त्याला फक्त अपवाद आहे. इतर त्रिकोण मात्र फक्त 6 पैकी एकाच संगतीनुसार, एकाच करस्पॉन्डन्सनुसार ते एकमेकांशी एकरूप असतात. आता ही जी टेस्ट आहे या टेस्टमध्ये आपण पहा, टेस्टचं नाव आहे टू साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल. या ठिकाणी पहा, AB आणि BC आणि इकडे LM आणि MN या दोन साइड ज्या आहेत त्या आयडेंटिकल मार्क्स दाखवलेले आहेत. आणि इन्क्लुडेड अँगल, ज्याला मराठीमध्ये समाविष्ट कोन असं म्हटलं तर, म्हणजे ज्या साइड्स आपण घेतलेल्या आहेत AB आणि BC यांच्या दरम्यान समाविष्ट झालेला जो कोन आहे त्या कोनांची जोडी या ठिकाणी आपल्याला एकरूप दिसते. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, side AB is congruent with side LM. Why? Because these two sides are shown by identical marks. या सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत, याचा अर्थ बाजू AB आणि बाजू LM एकरूप आहेत. त्यानंतर अँगल B is congruent with angle M because these are also shown by identical marks. सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत म्हणून हे कोण एकरूप आहेत, सारख्या मापाचे आहेत.
अँड साइड BC इज कॉन्ग्रुएंट विथ साइड MN. आता या ठिकाणी काय होतंय पहा, हे दोन त्रिकोणांमध्ये ABC संगती LMN नुसार संगत बाजूंच्या दोन जोड्या आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला एक कोन एकरूप असेल तर उरलेल्या तीन घटक जे आहेत, एक बाजूंची जोडी उरली आणि दोन संगत कोणाच्या जोड्या उरल्या, त्याही आपोआप एकरूप ठरतात. त्या चेक करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे केवळ आपण दोन बाजू आणि त्यांच्यामधील समाविष्ट कोण एकरूप आहेत का हे पडताळून पाहिलं तर उरलेले घटक आपोआप एकरूप येणार आहे. म्हणजे फक्त तीन घटक चेक केले आणि ते तीन घटक विशिष्ट आहेत. मला दोन बाजूंच्या संगत बाजूंच्या जोड्या आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला कोन हा जर एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या ठिकाणी हे तीन घटक एकरूप झाले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, देन ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल LMN अँड टेस्ट फॉर द कॉन्ग्रुएन्सी इज SAS, दॅट मीन्स साइड अँगल साइड टेस्ट. याचा अर्थ दोन साइडच्या मध्ये अँगल हा इन्क्लूड झालेला आहे, कारण तो इथे दाखवतानाही दोन साइडच्या मध्ये दाखवलेला आहे, इन्क्लूड दाखवलेला आहे. दिस टेस्ट इज कॉल्ड एज SAS test or side angle side test. In Marathi it is called as बा कसोटी. बाजू कोन बाजू कसोटी, दोन बाजूंच्या मध्ये एक कोन समाविष्ट झाले. सेकंड जी टेस्ट आहे ती आहे थ्री करस्पॉन्डिंग साइड्स, दॅट मीन्स साइड टेस्ट. आपण या ठिकाणी दोन त्रिकोण घेऊयात, PQR आणि XYZ. या त्रिकोणामध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कोणते आहेत पहा, आणि जे कॉन्ग्रुएंट आहेत आयडेंटिकल मार्कने दाखवले आहेत. In triangle PQR and triangle XYZ, in the correspondence PQR corresponds to XYZ. म्हणजे PQR संगती XYZ या संगतीनुसार आपण या ठिकाणी पडताळा घेतोय. PQ ही बाजू कोणत्या बाजूशी एकरूप असेल तर सारख्या चिन्हाने दाखवलेल्या बाजूंची जोडी आपण घेतो आहोत. या दोन बाजू PQ आणि XY सारख्या चिन्हाने दाखवले, दॅट मीन्स साइड PQ इज कॉन्ग्रुएंट विथ साइड XY. देन साइड QR इज कॉन्ग्रुएंट विथ साइड YZ बिकॉज दीज आर शोन बाय आयडेंटिकल मार्क्स. अँड थर्ड साइड PR is congruent with side XZ. These are shown by identical marks. सारखे चिन्ह दाखवले. मग या दोन त्रिकोणांमध्ये संगत बाजूंच्या तीनही जोड्या एकरूप आहेत. याचा अर्थ असा होतो की यांच्यात संगत कोणाच्या जोड्याही मग आपोआप एकरूप येणार आहे. मग त्या इथं पडताळायची आवश्यकता नाही. फक्त आपण तीन संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत का हे पडताळलं की आपोआप कोण एकरूप असणार आहे. कोणांचा आपल्याला पडताळण्याची आवश्यकता नाही. म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्ट म्हणू शकतो, देन ट्रायंगल PQR इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल XYZ बाय साइड टेस्ट. म्हणजे हे दोन त्रिकोणांमध्ये संगत कोणाच्या तीनही जोड्या, संगत बाजूंच्या तीनही जोड्या आपण एकरूप आहेत तर त्या पडताळल्या. कोणाच्या जोड्या आपोआप एकरूप ठरणार आहेत. म्हणजे फक्त तीन घटक आपण पडताळून पाहतोय, तीनही संगत बाजूंच्या जोड्या आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि कसोटी असणार आहे साइड टेस्ट. दॅट मीन्स इन मराठी इट इज कॉल्ड एज बाजू कसोटी. दॅट मीन्स बा कसोटी. आता पुढची थर्ड टेस्ट आपण या ठिकाणी पाहूयात. टेस्ट नंबर 3, टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड. दॅट मीन्स अँगल साइड अँगल टेस्ट. म्हणजे काय असणार आहे, या कसोटीमध्ये आपण दोन कोन आणि त्या दोन कोणांच्या मध्ये समाविष्ट झालेली जी बाजू आहे ती बाजू एकरूप आहे का ते पडताळून पाहणार आहोत. त्यासाठी आपण दोन त्रिकोण या ठिकाणी घेऊयात. ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल DEF. इन ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल DEF, इफ in the correspondence XYZ corresponds to DEF. हे करस्पॉन्डन्सला खूप महत्व आहे. X चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे D, Y चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे E, and Z and F, these vertices are corresponding vertices. Now, आता आकृत्यांचं आपण ऑब्झर्वेशन करूयात. या ठिकाणी आयडेंटिकल मार्क सारख्या कोणांनी दाखवलेले घटक जे आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. अँगल X is congruent with angle D because these two angles are shown by same signs. Then side XY is congruent with side DE. These are shown by same mark. And angle Y is congruent with angle E. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये कोणांच्या संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप असून त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेली, म्हणजे पहा X हा कोण आणि Y हा कोण यांच्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू आहे XY. ती तिच्या संगत बाजूशी एकरूप आहे. इकडे तेच झालेलं आहे, दोन कोण आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेली बाजू आहे. मग जर असं असेल तर उरलेले जे घटक आहेत, मग दोन बाजूंच्या जोड्या उरल्या, एक कोणांची जोडी उरली, तेही आपोआप एकरूप ठरणार आहेत, कॉन्ग्रुएंट ठरणार आहेत. मग जर दोन त्रिकोणांमध्ये दोन कोण आणि त्यांच्या मध्ये समाविष्ट झालेली बाजू जर एकरूप असेल विशिष्ट संगतीनुसार तर ते दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट असतात. दॅट मीन्स वी कॅन से दॅट देन
triangle XYZ is congruent with triangle DEF and test is angle side angle test. मराठीमध्ये याला म्हटलं जातं को कसोटी. कोन बाजू कोन कसोटी. दोन कोणांच्या दरम्यान समाविष्ट झालेली बाजू त्यामध्ये आपण घेतलेली आहे कसोटीमध्ये आणि कोणांच्या दोन जोड्या संगत कोणांच्या दोन जोड्या या ठिकाणी घेतल्या. याला म्हटलं जातं अँगल साइड अँगल टेस्ट. नेक्स्ट टेस्ट आहे ती म्हणजे हायपोटेन्यूज साइड टेस्ट. आता हायपोटेन्यूज हा शब्द मुळात कुणाशी रिलेटेड आहे? इट इज रिलेटेड टू द राईट ट्रायंगल. दॅट मीन्स राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी आपण दोन राईट अँगल ट्रायंगल घेऊयात. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN. दिस टू ट्रायंगल्स आर राईट अँगल ट्रायंगल्स. आता यामध्ये ऑब्झर्वेशन करा, बी हा अँगल आणि एम हा अँगल हे कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत बिकॉज दीज आर राईट अँगल्स. एव्हरी राईट अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ अदर राईट अँगल. म्हणजे प्रत्येक काटकोन हा दुसऱ्या काटकोनाशी एकरूप असतो कारण माप समान असतात. AB ही जी बाजू आहे ती AB बाजू LM या बाजूची एकरूप आहे आणि कर्ण AC दॅट मीन्स हायपोटेन्यूज AC इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेन्यूज LM बिकॉज दीज आर शोन बाय आयडेंटिकल मार्क्स. यात काय काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊयात एकदा. In triangle ABC and triangle LMN, if in correspondence ABC corresponds to LMN, which are the congruent elements? First of all, angle B is equal to angle M is equal to 90 degree. These two angles are equal angles or congruent angles, angle B and angle B, angle M, because the measures of each angle is 90 degree. Now, hypotenuse AC is congruent with hypotenuse LM. बिकॉज दीज आर शोन बाय आयडेंटिकल मार्क्स. हे दोन सारखे चिन्हाने दाखवलेले आहेत. दुसरा साइड आहे हायपोटेन्यूज इज अ साइड ऑफ बिगेस्ट साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते, त्याला फक्त आपण या ठिकाणी साइड म्हणण्याऐवजी हायपोटेन्यूज असं म्हटलं. आता एक बाजूची जोडी जी आहे संगत बाजूची जोडी तीही एकरूप दिसते, सारखे चिन्ह दाखवलेले आहे. साइड AB इज कॉन्ग्रुएंट विथ साइड LM. या दोन बाजू एकरूप आहेत. मग या दोन त्रिकोणांमध्ये काटकोन त्रिकोणांमध्ये त्यांचे कर्ण एकरूप आहे आणि बाजू एकरूप आहे, तर मग उरलेले संगत घटक सुद्धा एकरूप येतात. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल LMN. आणि या ठिकाणी आपण टेस्ट यूज केलेली आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट. म्हणजे याला मराठीमध्ये म्हटलं जातं कर्णभुजा कसोटी. मग कर्णभुजा कसोटीमध्ये आपण या ठिकाणी खरं तर जनरली दोनच घटक कॉन्ग्रुएंट आहेत का चेक करतो. एक म्हणजे त्यांचे हायपोटेन्यूज आणि करस्पॉन्डिंग साइडची एक पेअर ती जर एकरूप असेल काटकोन त्रिकोणांमध्ये तर ते दोन काटकोन त्रिकोण एकरूप असतात असं आपल्याला म्हणता येतं. लास्ट टेस्ट आपण या ठिकाणी पाहूयात. तिला दोन वेगवेगळी नाव आहेत, अँगल साइड और साइड अँगल टेस्ट. कसंही म्हटलं ते चालेल. एक बाजू जी दोन अँगलच्या दरम्यान इन्क्लूड झालेली नाही अशी एक बाजू आणि दोन कोन हे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या ठिकाणी आपण फिगरद्वारे हे समजावून घेऊयात. हिअर ट्रायंगल ABC and in triangle PQR. If in the correspondence ABC corresponds to PQR म्हणजे ABC संगती PQR या संगतीनुसार आपण या ठिकाणी चेक करूयात. काय काय सारखं खुणून दाखवलेले पहा बरं. अँगल A is congruent with angle P. Then angle B is congruent with angle Q because these two angles are shown by same marks and साइड AC इज कॉन्ग्रुएंट विथ साइड PR. आता या ठिकाणी काय होते, दोन बाजू दोन कोण आणि त्या कोणांच्या मध्ये समाविष्ट नसलेली एक बाजू आपण घेतलेली आहे. या दोन कोणांच्या मध्ये इन्क्लूड झालेली साइड आहे AB आणि P. ही जर आपण घेतली असती तर टेस्ट बदलली असते, अँगल साइड अँगल टेस्ट जी आता आपण पाहिलेली आहे. परंतु या ठिकाणी आपण इन्क्लुडेड साइड घेतली नाही, B ची अपोजिट साइड घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी B चा करस्पॉन्डिंग अँगल Q त्याची अपोजिट साइड आपल्याला PR घेतली. मग या ठिकाणी ही करस्पॉन्डिंग साइडची एक पेअर आहे. मग ह्या दोन त्रिकोणांमध्ये दोन अँगल आणि त्यापैकी एका कोणाची सम्मुख बाजू जी आहे अपोजिट साइड जी आहे ती जर करस्पॉन्डिंग साइडची आपण पेअर घेतली ती एकरूप आली तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात. याला आपल्याला आधार घेता येतो तो म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट जी आता आपण पाहिली. पहा, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर एखाद्या त्रिकोणामध्ये किंवा एखाद्या त्रिकोणांच्या जोडीमध्ये संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप असतील तर तिसरी जोडी आपोआप एकरूप येतेच. याचं माप जर 50 अंश घेतलं याचं तर हे किती असणार आहे, P50 असणार आहे कारण ते एकरूप आहे. जर B चं माप आपण 60 घेतलं 60 अंश तर
क्यूचं माप 60 अंश असणार आहे. ए 50, बी 60, तर सीचं माप किती असेल? त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पैकी हा 50चा, हा 60चा, याचा अर्थ हा उरलेला कोण 70 अंशाचा असणार आहे. सेम इथे तेच असणार आहे. हा 50चा, हा 60चा, मग हाही 70चा असणार आहे. मग सी 70चा आहे, आर 70चा आहे म्हटल्यानंतर हे दोन एकरूप असणार आहेत. मग हे जर कोण एकरूप असतील सी आणि आर, पी आणि ए एकरूप आहेत, मग यांच्यामध्ये इन्क्लूड झालेली ही साईड पण एकरूप आपल्याला दिसते. म्हणजे पुन्हा इथं आपल्याला अँगल साईड अँगल ही टेस्ट वापरता येऊ शकते. तोही गुणधर्म आपण तीही टेस्ट या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे खरं तर अँगल अँगल साईड किंवा साईड अँगल अँगल ही जी टेस्ट आहे तिला आपण या कसोटीला उपकसोटी म्हणू शकतो. कुणाची? अँगल साईड अँगल टेस्टची उपकसोटी. करूया आपण ती थोडक्यात म्हणूया. मग आता थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूयात. जर दोन त्रिकोणांमध्ये संगत कोणांच्या दोन जोड्या आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट न झालेली संगत कोणांची त्यापैकी एखाद्या कोणांचे अपोजिटची बाजूची जोडी आहे ती जर आपण घेतली, ती एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, ट्रायंगल ABC is congruent with triangle PQR by test angle angle side or side angle angle test. म्हणजे कोकोबा किंवा बाकोको कसोटी या नावाने ही मराठीमध्ये ओळखली जाते. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी ज्या दोन पद्धती आपण पाहिल्या, ते त्रिकोण कट करून एकमेकांमध्ये ठेवा. ते एक्झॅक्टली कोइन्साइड होत आहेत का, एक्झॅक्टली एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत का, जुळत असतील तर एकरूप आहेत. ही प्रॅक्टिकल मेथड आहे. दुसरी पद्धत आहे, दोन त्रिकोण एकरूप आहेत का हे पडताळायचं असेल तर त्यांच्या संगत कोणाच्या जोड्या एकरूप आहेत का, संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत का, म्हणजे 6 घटक एकरूप आहेत का हे चेक करायचं. पण 6 घटक चेक करण्याऐवजी विशिष्ट 3 घटक आपण चेक केले तरी सुद्धा ते दोन त्रिकोण एकरूप ठरतात. मग ते विशिष्ट 3 घटक जे आहेत विशिष्ट क्रमाने घेतलेले त्याला आपण टेस्ट फॉर कॉन्ग्रुअन्स असं म्हणतो, कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स असं म्हटलेलं आहे. पहिली जी टेस्ट आपण पाहिलेली आहे ती कोणती पाहिली? तर पहिली जी टेस्ट आहे ती आपण पाहिलेली आहे साईड अँगल साईड टेस्ट. दुसरी म्हणजे याच्यामध्ये दोन बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला इन्क्लुडेड अँगल या ठिकाणी घेतला. दुसरी घेतली आपण साईड 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 टेस्ट. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे ती घेतलेली आहे अँगल साईड अँगल टेस्ट. दोन बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला हा जो कोण आहे तो कोण आपण घेतला. चौथी टेस्ट आपण पाहिलेली आहे हायपोटेन्यूज साईड टेस्ट. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलची पेअर असेल तर त्यामध्ये कर्ण आणि बाजू, कर्ण आणि संगत बाजूंची एक जोडी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि लास्ट टेस्ट आपण पाहिली अँगल अँगल साईड किंवा साईड अँगल अँगल टेस्ट. म्हणजे याच्यामध्ये दोन कोन आणि त्यांच्यामध्ये इन्क्लूड नसलेली एक बाजू, संगत बाजूची जोडी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. जर ते एकरूप असतील तर दोन त्रिकोण अँगल साईड अँगल अँगल साईड किंवा साईड अँगल अँगल या टेस्टनुसार एकरूप असतात. ही जी टेस्ट आहे ही टेस्ट आपण अँगल साईड अँगल टेस्ट वापरून प्रूव्ह करू शकतो. हे आपण आता पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन त्रिकोण एकरूप आहेत का हे पाहण्यासाठीच्या ज्या टेस्ट आहेत त्या लक्षात ठेवा. पहिली टेस्ट होती साईड अँगल साईड टेस्ट, त्यानंतर साईड 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 टेस्ट, त्यानंतर अँगल साईड अँगल टेस्ट, त्यानंतर हायपोटेन्यूज साईड टेस्ट आणि पाचवी टेस्ट आपण पाहिली अँगल अँगल साईड और साईड अँगल अँगल टेस्ट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये यावर आधारित असलेला आपण 13.1 जो आहे तो प्रॅक्टिस सेट आपण अभ्यासणार आहोत. टेस्ट अतिशय सोप्या आहेत, प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. आपल्याला दोन त्रिकोणांमध्ये एकरूपता ठरवताना टेस्ट कोणती वापरायची असेल किंवा कोणत्या टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट आहेत, कोणत्या करस्पॉन्डन्सनुसार ते कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये ठरवणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. याबाबत जर काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आपल्या शंका विचारा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलवरील सर्व व्हिडिओज आपल्याला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घ्या. धन्यवाद. काळजी.